तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे युनियन ऑफ सेट। जर तुम्हाला युनियनचा अर्थ माहित असेल, युनियन म्हणजे काय होते, ग्रुप। तर पूर्ण सेटचा काय पाहिजे आपल्याला, ग्रुप पाहिजे। आता उदाहरणार्थ जसं समजा आता माझ्याकडे हा एक सेट आहे, कोणता, समजा माझ्याकडे हा एक सेट आहे, हा एक सेट आहे, या सेटमध्ये काही गोष्टी आहे आणि हा दुसरा सेट आहे, या सेटमध्ये काही दुसऱ्या गोष्टी आहे। आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की जेव्हा दोन्ही कलर एकमेकाला क्रॉस करतात तो एरिया काय असते, कॉमन असते। कॉमन एरियाला आपण काय म्हणतो, इंटरसेक्शन। तर युनियन कशाला म्हणतात, जिथे दोन्ही सेट मिळतात, म्हणजे दोन्ही गोष्टी मिळून जर आपण एखादी सेट बनवला तर काय बनला, तो युनियन बनला। आणि सेटमध्ये तुम्हाला माहित असेल की एकदा हा सर्कलसोबत आपण हा एरिया मोजला आहे, एकदा रेक्टँगलसोबत हा एरिया मोजला आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही कलर आले। तर गोष्ट डबल तर मोजायची नसते सेटमध्ये आपण एखादी गोष्ट एकदाच मोजतो। तर युनियन ऑफ सेटचा अर्थ होते जेव्हा तुमचं एलिमेंट दोन्हीही सेटमध्ये असेल, कॉमन नाही, दोनपैकी एका सेटमध्ये तरी असलं पाहिजे, एक तर सेट पहिल्यामध्ये किंवा सेट दुसऱ्यामध्ये। युनियन ऑफ सेटचं डेफिनेशन काय होणार की हा ते काय ऑलरेडी सेट आहे, सो इट इज अ सेट विच हॅज एलिमेंट्स, कुठले विच हॅज एलिमेंट्स फ्रॉम ऑल द गिवन सेट्स। सगळ्या गिवन सेट मधले जर आपण एलिमेंट जमा केले एका ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, युनियन ऑफ सेट। याला डिनोट केलं जाते असं कॅपिटल यू टाईप ना। याला तुम्ही युनिव्हर्सल सेट सोबत कंपेअर करू नका। जर उदाहरणार्थ हा माझा ए सेट आहे, हा माझा बी सेट आहे, तर जेवढा एरिया कलर झालेला आहे त्याला आपण म्हणतो युनियन ऑफ सेट। म्हणजे आपण काय झालं, ए युनियन बी, याला आपण काय म्हणू, ए युनियन बी, ए युनियन बी। आणि याचा मिनिंग काय होते की कलर्ड एरिया। आता इथे हे नाही म्हटलं मी की कलर एक पाहिजे की दोन पाहिजे, कुठलाही कलर एरिया, एक असू द्या, दोन असू द्या, तीन असू द्या, चार असू द्या, जेवढा पण एरिया कलर झाला असेल तो पूर्ण एरिया कशामध्ये येते, युनियन ऑफ सेटमध्ये। ठीक आहे। जसं समजा आपल्याला एखादी एक्झाम्पल घ्यायचं असेल युनियन ऑफ सेटचं, तर समजा माझ्याकडे दोन सेट आहे, लेट सपोज ए, इथे मी लिहितो 1 2 3 4 5 6। दुसरा सेट लिहिणार आहे सपोज बी, याच्यामध्ये प्राईम नंबर लिहितो, सो 2 3 5 7, ठीक आहे, आणि 11। आता दोन्ही नंबरमध्ये बघा आपल्याला कॉमन एलिमेंट माहीत आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, 3 आहे, 3 आहे, 5 आहे, 5 आहे। तर कॉमन एलिमेंट कुठे जाणार, कॉमन एरियामध्ये। चला सपोज हा माझा ए सेट आहे, हा माझा बी सेट आहे, तर कॉमन एलिमेंट इथे येणार आहे 2 3 आणि 5। बाकी ए सेटमध्ये कुठले एलिमेंट आहे, बाकी राहिले 1 2 तर ऑलरेडी आहे इथे, 3 ऑलरेडी आहे इथे, 4 नाही आहे, 5 आहे, 6 नाही आहे। ठीक आहे, हे एलिमेंट ए मधले झाले आणि बी मधले एलिमेंट 2 3 5 तर ऑलरेडी लिहिले, बाकी इथे राहिले 7 आणि 11। आता जर मी याला कलर करतो म्हटलं, सपोज कलर करतो म्हटलं, तर बी सेट माझा सपोज ब्ल्यू कलरचा आहे, हा ब्ल्यू कलरचा माझा सेट आहे, ओके। आणि हा जो आहे ए, तो ए सपोज माझा आहे ब्लॅक कलरचा, ठीक आहे, हा ए ब्लॅक कलरचा आहे। आता युनियनची आपण डेफिनेशन काय बघितली होती की एलिमेंट कुठे असले पाहिजे, कुठल्याही सेटमध्ये असले तरी चालेल। जर कुठल्याही सेटमध्ये असले चालेल तर ए युनियन बी काय होणार, आपला एलिमेंट कुठल्याही सेटमध्ये चालेल। तर पहिल्या सेटमध्ये घेतले तर मला 1 4 आणि 6 मिळाला, दुसऱ्या सेटमध्ये घेतलं 7 आणि 11 मिळाला, आणि सोबत हा जो दोघांमधला कॉमन एरिया आहे तो पण काय आहे, कलर झाला आहे। आणि शेवटी तो पण कलर झाला म्हणजे तो पण एलिमेंट कशामध्ये येणार आपल्याला, युनियन ऑफ सेटमध्ये। सो बेसिकली युनियन काय असते की एक तरी सेट काय असला पाहिजे, तुमचा कलर्ड एरिया असला पाहिजे। जो कलर्ड एरिया त्याला आपण म्हणतो युनियन ऑफ सेट। ठीक आहे, हे झालं आपलं युनियन। ठीक आहे, तर मग ॲज्युम करतो की तुम्हाला युनियनचा कन्सेप्ट तरी समजला असेल ॲटलिस्ट की युनियन कशाला म्हणायचं। ओके ना, आता युनियनचा कन्सेप्ट आपण शिकलो, तर युनियन सोबत काय येणार, काही प्रॉपर्टीज येणार। तर युनियनच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे इक्वेशन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया। ठीक आहे।